MBBS पर्यंतचं शिक्षण झालं आणि मग तुला असं वाटलं की पुढं आपण काय करावं, म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर काय होतं त्यावेळी करिअर म्हणून? मला खरं डॉक्टर व्हावं असं बरंच लहानपणीच वाटायला लागलं होतं गावातच. कारण लहानपणी माझ्या भावाला तो फार उचापत्या होता राहुल. तो आता ऑर्थोपेडिक सर्जन आहे. त्याला त्याला डोक्याला लागलं नदीत, गिरणा नदी आहे आमच्या गावाला. खडकाला असं मोठी त्याला हे झाली, जखम झाली आणि ती वाहत होती, रक्त वाहत होतं. आणि पूर्वीची बाकी दिली नाही म्हणून डॉक्टर ते शिवायचं नाही म्हणत होता. तर आईने ते सोनं वगैरे असं टाकलं त्या डॉक्टर पुढे, म्हणले की मी पाय पडते पण तुम्ही हे शिवा, हे मी आज मोडून मी तुमचं मागचं पुढचं सगळं देते. असा त्या राहुलचं मग त्याने ते डॉक्टरांनी शिवलं, ते टाकायला सुरुवात केली. तर तिथे एक सुरुवात झाली आमची की डॉक्टर महत्त्वाचा असतो आणि असा डॉक्टर नको. म्हणजे असा डॉक्टर पाहिजे की तो आधी ट्रीटमेंट देईल आणि त्यात गरिबाला ट्रीटमेंट देईल, असं तिथनं ते सुरुवात झाली. आणि दुसरं असं होतं की मला पण डॉक्टर लागायचा वेळोवेळी. मला थोडासा श्वासाचा त्रास व्हायचा आणि आमच्या गावामध्ये काही बुडून मरायचे, काही विष पिऊन मरायचे, कोणी जळून मरायचं. त्यावेळेला मग तिथून बैलगाडीतून जळगावला 30 किलोमीटर गाडीत टाकून नेलं जायचं आणि मग ते रस्त्यात जे व्हायचं ते व्हायचं. अगदी लहानपणची गोष्ट ही. त्यामुळे ते डॉक्टर व्हावं असं वाटायला लागलं. जसं डॉक्टर म्हणाले की तुमची वेगळी कहाणी होती. आता पुणे, नागपूर अशा ठिकाणी तुम्ही राहिला होतात, पण तरीही ग्रामीण भागात जायचं आणि वैद्यकीय सेवा द्यायची, हे जे स्वप्न होतं ते तुम्हाला कुठून सापडलं? MBBS होत असताना आम्ही जेव्हा सेकंड इयरला होतो तेव्हा अभय भाऊंचं आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर झालं. त्यावेळेस आम्ही दोघंही खूप भारावून गेलो त्यांना ऐकून की त्यांच्यासारखा माणूस, राणीताईंसारख्या मॅडम, म्हणजे इतकं गोल्ड मेडलिस्ट, इतकं उच्च करिअर असताना, US मध्ये इतके छान करिअरच्या अपॉर्च्युनिटीज असताना ते सगळं सोडून ते कुठे जातात? तर गडचिरोलीसारख्या आदिवासी भागामध्ये की जिथे काहीच नाही आहे, नक्षलवाद आहे, अशा ठिकाणी जाऊन काम करतात. तर आपण का नाही करायचं? तर त्यांच्यापासून मेन म्हणजे आम्ही दोघांनी खूप प्रेरणा घेतलेली आहे अभय भाऊ आणि राणीताईंकडून. आणि दुसरं एक कारण असं होतं की 1 वर्षाची मेडिकल ऑफिसरचा जॉब आम्हाला कंपल्सरी होता. त्यावेळेस जुन्नरला होते मी, एक 100 किलोमीटर आहे पुण्यापासून. पण तिथेसुद्धा जी मेडिकलची जी दुरावस्था मी बघितली, तिथून अजून आदिवासी भाग होते, म्हणजे तिथून लोकांना यायला गाड्या नाहीत, बैलगाडीसुद्धा नाही. अशा विचित्र अवस्थेमध्ये पेशंटला ते तिथून घेऊन यायचे. हे सगळं बघितलं की असं वाटायचं की अरे पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी डॉक्टरांची गरज नाही आहे. खरी गरज कुठे आहे? तर ती खेड्यामध्ये आहे. तर मग तिथे का जाऊ नये आपण? जिथे आपली गरज आहे लोकांना, तिथे का जाऊ नये? याच्यातून ते म्हणजे तो विषय आला. प्रसाद, तुम्हाला प्रश्न विचारतो असा की त्या आजारविषयी आम्ही ऐकलं आणि त्याची काय त्याच्यानंतर पुढे काय होतं ते सुद्धा आता तुमच्या ओळख करून घेताना आम्ही जाणून घेतलं. पण त्याच्या आधीचं तुमचं आयुष्य कसं होतं आणि तुमच्या या सगळ्या हालचालींवर मर्यादा येत आहेत असं तुम्हाला कधी जाणवायला लागलं? मी ॲक्च्युली पहिल्यांदा एकदम नॉर्मल होतो, धडधाकटसारखा, म्हणजे सगळं चालायचो, धावायचो आणि मोटरसायकल चालवायचो, गाडी चालवायचो. तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं की मी स्वतः कधी व्हीलचेअरवरती येईन करून. आणि मला हा आजार काय आहे ते काहीच माहीत नव्हतं. म्हणजे त्याच्या अगोदरचं आयुष्य म्हणजे एकदम धमाल मस्ती होतं, मित्रांबरोबर जायचं कुठे. जेव्हा मी एक 20 ते 22 वर्षाचं होतो तेव्हा मग मला चालताना त्रास व्हायला लागला. म्हणजे काय जमिनीवरती काय दगड वगैरे आला तर मला पडायला व्हायचं. नंतर हे असं वाढत जातं. मग थोड्या वेळाने जिने चढताना त्रास व्हायला लागला. मग ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये चढताना माझा पायच वरती व्हायचा नाही. आणखीन थोडे म्हणजे असं एक स्टेज असते याची. म्हणजे हा आजार असा आहे की मसल्स जे आहेत ते एक थोडे डिटोरेट होत जातात. आणखीन ह्याच्यामध्ये जर आज मला एक आजार म्हणजे एक एबिलिटी आता आहे माझ्याकडे, तर 1-2 महिन्यांनी ती थोडी करून कमी होत जाते अशी. आणखीन म्हणजे जेव्हा मला कळलं की असं दगड वगैरे आला आहे तेव्हा पडायला होतं, तेव्हा न्यूरोफिजिशियनकडे जाऊन बघितलं तर त्यांनी म्हणजे सांगितलं की हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी करून आजार आहे, ह्याच्यावरती अजून काय उपचार आला नाही आहे. बेसिकली फिजिओथेरपीनी तुम्ही स्लो करू शकता. ॲक्च्युली हे कसं एक डिसेबिलिटी हे वेगवेगळे फेजेस असतात आणि त्यात माझ्या ह्याच्यामध्ये तर म्हणजे फेजेस म्हणजे मी तुम्हाला जर प्रॉपर एक्सप्लेन केलं तर पहिलं तर फेज म्हणजे इन्व्हिजिबल डिसेबिलिटी बोलतात.
आता इन्व्हिजिबल डिसेबिलिटी हे काय असतं, आपल्याकडे डिसेबिलिटी असतं पण आपण ते लपवतो. म्हणजे मी माझी मोटरसायकलवरती मागे बसायचो, तर ती बेसिकली म्हणजे मी जे चालायला त्रास व्हायचा मला, तर तो कुठेतरी लपवायचा प्रयत्न करायचो. मला डॉक्टरने सांगितलेलं काठी घेऊन चाल करून, तर मी ते म्हणजे अवॉइड करायचो. म्हणजे तर हे बेसिकली डिसेबिलिटी सगळे शिकवत जाते बेसिकली. प्रसाद, ह्या सगळ्यामधून बाहेर पडून स्वतःला सावरायचं हे किती मोठं आव्हान असेल, ते तू कसं काय पेललंस? त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर माझा फ्रेंड्सचा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट खूप आहे. नंतर माझे जे व्हीलचेअरवरती मित्र आहेत, तर मी जेव्हा त्यांच्याकडे जातो ते कसे लाईफ जगतात हे सगळं बघून मग स्वतः पण म्हणजे एक शिकत गेलो. आणि शेवटी काय, आयदर तुम्ही रडत बसा नाही तर पुढे राहा, दुसरं काय ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. वा, मला वाटतं तुझा एका साकू नावाच्या तुझ्या जपानी मैत्रिणीने खूप मदत केली ना? हां, सॅको डॉक्टर सनेहा अशी करून ती इंडियामध्ये आलेली, डिसेबिलिटी अँड हिंदू कल्चरवरती PhD करायला आणि रिसर्च करायला आलेली. तर तिने माझं होम पेज वाचलेलं, मस्क्युलर डिस्ट्रोफीवरती अवेअरनेसवरती होतं. तर तेव्हा तशी तिच्याशी ओळख झाली. आणि ती सगळ्या स्पेशल स्कूल्स जिथे असायचे, जसं मुंबई आणि पुण्यामध्ये, तिथे ती ऑब्झर्वेशन्स करायला जायचे. आमच्या इथे गोरेगावला पुनर्वास करून शाळा आहे, तर तिथे तिने नोटीस वाचली नॅशनल हँडिकॅप फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची, की ते असं जे फिजिकली चॅलेंज असतात त्यांच्यासाठी लोन देतात कुठचा स्वयंरोजगार चालू करायसाठी. पहिलं लोन मिळालं, मग पहिली एक कॉलेज घेतली आणि ती कॉलेज मग बरोबर चांगली यशस्वी चालली. मग परत अजून 2-3 गाड्या घेतल्या आणि सारख्या अशा वाढत होत्या. म्हणजे जसा धंदा वाढत गेला तशा गाड्या घेत चाललेलो मी. तेव्हा माझ्या बहिणीने थांबवलं, मला सांगितलं आता बस झालं करून, तू आहे ना आता व्हीलचेअर युजरसाठी काहीतरी पर्यटनासाठी एक काहीतरी गाडी बनव करून. कॉलेज घेतली, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स केल्या, म्हणजे रूफ वाढवला, डोर वाढवला, त्याच्यामध्ये हायड्रॉलिक लिफ्ट इन्स्टॉल केली, आणखीन ती चालवली. आणि आम्ही म्हणजे सगळं इंटरनेटची माहिती सगळी घेऊन बेसिकली युनिव्हर्सल डिझाईन्स करून एक हे असतं, त्याच्यामध्ये किती मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी किंवा डिग्री ऑफ डिसेबिलिटी तुम्ही ते करू शकतात, म्हणजे जेवढं मॅक्सिमम करू शकतात ते त्याला युनिव्हर्सल डिझाईनमध्ये असं बोलतात. तर आम्ही त्या सगळ्या माहिती घेऊन तसं स्वतःच्याच म्हणजे बनवत गेलो. आणखीन एक एक करत असं चालू झालं. आता सध्या 3 गाड्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता जी आम्ही एक नवीन बनवली आहे टाटा विंगर करून, त्याच्यामध्ये लिफ्ट लावली आहे. आणि ही बेसिकली एकच गाडी आहे जी पूर्ण इंडियामध्ये फिरते. शालिनी, तुझ्या प्रवासाकडे येतो मी आता. खूप मुलं शाळेत जातात, लाखो मुलं शाळेत जातात, पण प्रत्येकाला शिक्षणाचं जे मोल असतं ते कळतंच असं नाही. तर तू आणि शिक्षण ह्यांच्यातलं नातं कधी कसं सुरू झालं? माझे वडील दिवसभर भाजीपाला विकायचे आणि घरी गाई म्हशी होत्या, तर आई गवत कापून आणायचं कुणाच्या तरी ठिकाणाहून आणि ते म्हशींना टाकायचं. आई जायची, बाबा जायचे, तर आम्ही सगळे घरी लेकरं. तर आम्ही 5 भावंड, तर सगळ्यांना घरचे कामं करावे लागायचे आणि कामं करून मग उरला वेळ तर अभ्यासाला द्यायचा. मला आईवडिलांनी कधीच अभ्यास कर असं कधीच म्हटले नाही, पण काम कर, भांडे घास, धुणी धू, फरशी पूस, असं सगळंच म्हणजे सांगायचे करायला. तर माझ्या पुढे प्रश्न पडायचा म्हणजे मला हे सगळं करून मग अभ्यासाला. तेव्हापासून माझं नियोजन सुरू झालं की मी इतक्या वेळात माझे भांडे घासून होणार, इतक्या वेळात धुणी करून होणार, इतक्या वेळात फरशी पुसून होणार आणि मग उरलेला वेळ मी तर माझ्या अभ्यासाला देणार. मी लहानपणापासून जिद्दी असल्यामुळे नेहमी वर्गामध्ये पहिलीच आलेली आहे. माझा पहिला नंबर मी कधीच सोडलेला नाही. त्यामुळे 10वी नंतर शिक्षण घ्यायचं हा माझा पक्का निश्चयच होता. पण मग सायन्स हे विषय निवडला, पण तो मला जमायला नाही लागला. म्हणजे सायन्स ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मला एवढा जास्त म्हणजे फिजिक्समध्ये जास्त प्रॉब्लेम नाही आला, पण केमिस्ट्रीमध्ये मी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयामध्ये 12वी केलं. तिकडे ते सगळे प्लॅटफॉर्म उंच असायचे आणि मग माझा हात म्हणजे वर पुरायचाच नाही. ते टायट्रेशन वगैरे मला रीडिंग यायचीच नाही. मग मला मोठा स्टूल घ्यावा लागायचा, स्टूलवर चढायचं आणि मग ते टायट्रेशनची रीडिंग घ्यायची, मग खाली उतरायचं. आणि मी खूप अशी लाजाळू आणि न बोलणारी, एवढा म्हणजे विकास नव्हता झाला. आणि मग नंतर बायोलॉजीमध्ये पण मायक्रोस्कोपमध्ये बघताच यायचं नाही. ते मायक्रोस्कोप मी एवढी खाली उंचीने, तर मायक्रोस्कोप किती वर असतो, प्लॅटफॉर्मच उंच, त्यावर मायक्रोस्कोप. मग मी स्टूल घ्यायची, बघायची. त्यामुळे सगळे मला असं उगीचच वाटायचं, असायचे लोक की नाही मला माहिती नाही, पण मला उगीचच वाटायचं की लोक माझ्याचकडे हसतायत.
मग मी घरी एका दिवशी गेले आणि वडिलांना सांगितलं की मला सायन्स नको, मी चेंज करणार आहे, कारण मला ना लोक बघून खूप हसतात. बरं, पण तू मला सांग की मग तू सायन्सला गेलीस, मग तू BSc झालीस, म्हणजे सायन्स तू पुढे चालू ठेवलास आणि BSc झालीस. नाही, मग काय काय झालं सांग. बीटेक हां, मग 12वी नंतर माझा मेडिकलला म्हणजे MBBS ला नंबर नाही लागला, थोड्याशा मार्काने गेला. मग माझ्या वडिलांचे एक मित्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये होते, ते खूप मोठे प्रोफेसर होते. तर म्हणजे आमच्या गावाकडे कोणी खूप मोठा एक माणूस झाला तर त्याच्यासारखं म्हणजे घर वगैरे, घरी खूप श्रीमंती वगैरे बघून त्याच्यासारखंच हिला करूया म्हणून मग मला त्या कॉलेजमध्ये टाकलं. माझ्या कॉलेजचं नाव होतं कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, मराठीमध्ये अन्नतंत्रशास्त्र. तर मला वाटलं काय तिकडे जाऊन स्वयंपाक बनवायचा, घरी पण लहानपणी आईवडिलांनी तेच करायला सांगितलं आणि इथे पण जाऊन मी स्वयंपाकच करू. मग मी कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं, 1 महिना मी गेलीच नाही. म्हणलं मला नाही जायचं ते स्वयंपाक करायला. पण मग नंतर फोर्सफुली मी तिकडे जाऊन बघितलं तर मला ते इतकं आवडायला लागलं. बीटेक फूड टेक्नॉलॉजी म्हणजे माझा इतका जिव्हाळ्याचा विषय बनला की मी नंतर कधी म्हणजे हारच मानली नाही. म्हणजे मग मी नंतर PhDच केली त्याच्यात. मी बीटेकला असतानाच मी ठरवलं की मला PhD करायची आहे. PhD पूर्ण झाली तो क्षण कसा होता ग? ॲक्च्युली सर, बीटेक नंतर PhDचा हा माझा सगळ्यात अविस्मरणीय आयुष्याचे क्षण आहे, जे मी कधीच विसरू शकत नाही. ते करताना पण मला खूप अडचणी आल्या. नवीनच मुंबईमध्ये आलेली तेव्हा पण आमच्या घरी पैशांची खूपच अडचण होती. एक वेळ मी उपाशी राहायची, कारण तेव्हा मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये राहायची. तर तिकडे 12 रुपये पर जेवणाचे लागायचे. तर मी एकच वेळ जेवायची आणि फक्त 12 रुपये म्हणजे वाचवायची आणि असं करून मग मी एक वेळ जेवून ते पैसे वाचवायची. पण मग मी एका म्हणजे आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला रिक्वेस्ट केली की मला काहीतरी तुम्ही द्या, असं म्हणजे प्रोजेक्टवर मी पार्ट टाईम काम करेल. मग मी एका रॅप्टोकोज आणि ब्रेड इकडे ठाण्यालाच कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम केलं. त्याच्यासाठी 1 वर्ष काम केलं, ज्याच्यासाठी मला जवळजवळ 6,000 रुपये महिना मिळायचा. म्हणजे मी सकाळी 6:30ला निघायची हॉस्टेलमधनं, 6:30 ते 1पर्यंत कंपनीसाठी काम करायची. 1ला पटकन म्हणजे 2 वाजल्यापासून क्लासेस सुरू व्हायचे, तर 2 वाजल्यापासून मग मी क्लासेस अटेंड करायची. मग 2 ते 5 क्लासेस संपले की परत 5 ते 9 कंपनीसाठी काम करायचे, म्हणजे ॲज अ रिसर्च प्रोजेक्ट असिस्टंट. मला डॉक्टरांना विचारावंसं वाटतं की आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जी एक प्लॅनिंगची गरज असते, तर या स्वप्नपूर्तीचा आणि प्लॅनिंगचा काय संबंध आहे? आमच्यासमोर आदर्श होते मोठे मोठे की जे अगदी निस्वार्थ वृत्तीने जंगलात, आदिवासी भागात कुठं कुठं काम करत होते आणि आम्ही स्पेशालिस्ट होऊन बसलो. मी ॲनेस्थेशियाचा स्पेशालिस्ट, ही डोळ्यांची स्पेशालिस्ट. काम तर त्याच फील्डमध्ये करायचं, ग्रामीण भागात करायचं आणि मग समाजसेवा करायची म्हणल्यावर फुकटात तर होत नाही. म्हणजे पैसा, आर्थिक बळ हे फार महत्त्वाचं असतं. आम्ही विचार केला की आपण 3 वर्ष फॉरेनला जाऊ, तिथनं पैसा कमवू, तिथनं एक्सपिरियन्स घेऊ, थोडंसं जग बघू आणि मग खेड्यात परत येऊ. सुदैवाने त्यावेळेला ॲनेस्थेटिस्टचा खूप डिमांड होता, त्यातल्या त्यात UK होता, म्हणून UK निवडलं. मग स्वप्न परतीचं आहे, मग त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले की आपल्याला परत तरी यायचं आहे 3-4 वर्षामध्ये. मग पहिली अडचण की UKला जायला पाऊंड मोजायला लागणार आणि आपल्याकडे रुपये पण नाही आहेत. मग उसने घेतले, पटापट परीक्षा दिल्या, भरपूर काम केलं आणि वेळ जसं आम्हाला कळलं की आता झालं आपलं, पिशवी भरायची भरली आहे, बाजार झाला आहे, आता निघूयात, आपलं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी निघूयात. मला डॉक्टर नुपूरना विचारायचं आहे की निदान ह्यांनी ग्रामीण भागामध्ये राहून तिकडे जी सोय मिळत नाही त्याचा अनुभव घेतला होता. तुमचं असं नव्हतं खरं तर इनिशियली. मग असं वाटलं नाही का कधी कधी कशाला एवढा हा सगळा खटाटोप करायचा, जाऊ दे, म्हणजे ते करेल दुसरं कोणीतरी, आपण जरा बघूया थोडंसं आयुष्य सरळ सूट जात असेल तर, असं कधीच नाही का वाटलं तुम्हाला? प्रामाणिकपणे सांगायचं तर वाटलं. त्यावेळेला वाटणारच, माणूस आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे मोहाचे क्षण येतातच. हो, पण त्याच्यावर तुम्ही विचारांनी विजय मिळवायचा असतो आणि आपल्याला जे करायचं आहे त्याच्यात पुढे जायचं असतं. त्यात संग्राम असल्यामुळे, खंबीर असल्यामुळे मला ते सोपं गेलं. तुमच्या दोघांच्या मधला शिस्त स्पेशालिस्ट कोण आणि नियोजन स्पेशालिस्ट कोण, ते जरा सांगा. म्हणजे आता नियोजन स्पेशालिस्ट मी त्याला म्हणेन,
तो करतो नियोजन, प्लॅनिंग करतो आणि मग मी त्याला शिस्त लावत ते पुढे जातो आमचा प्रोजेक्ट. जसं यांना विचारलं की तुम्हाला मोहाचे क्षण नाहीत का, तसं तुम्हाला कधी असं वाटलं का की कशाला मी हे सगळं करतोय, मी गप बसून राहीन, काही करणार नाही, कारण मला जर तुम्हाला हवं असेल तर सगळ्या मदत तुम्हाला लोक येऊन करतील, मी स्वतःहून काही करणार नाही, असं कधी तुम्हाला एकदा तरी वाटलं का मनामध्ये? नाही, मला याच्यामध्ये खूप आनंद होतो. स्पेशली कारण की जेव्हा मी हे कार रेंटल्स म्हणजे जेव्हा चालू केलं तर कोणी गाडी म्हणजे वापरतं किंवा फिरायला जातं तर मला असं वाटतं की मी स्वतःच फिरतोय बरं. वा. तर त्याच्यामुळे म्हणजे मला म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढी लोकं येतात आणि खूप जण असे मिळतात की असे जागे जातात जिथे मी स्वतः गेलो नाही आहे, तर त्याच्यामध्ये अशा लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायला खूप मजा येते. म्हणजे शालिनी, तू एवढा आत्मविश्वास कसा कसा कमावलास ग बाई? मला वाटतं ही माझी जिद्द, त्या जिद्दीमुळे मी ठरवलं की नाही, मला हे लोक असं म्हणतात ना, मी करूनच दाखवणार. आणि त्या जिद्दीमुळेच मी पुढे 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 करत गेली आणि त्यामुळे मला यश मिळत गेलं. यश मिळालं की मला प्रोत्साहन मिळत गेलं, प्रोत्साहन मिळत गेलं, मी परत जिद्दीनं ते काम करायला सुरुवात केली आणि मला वाटतं सर त्यामुळेच माझा आत्मविश्वास आणि वाढला. तुझ्या आयुष्यातली शिस्त ही तुला कशी कळत गेली? वडिलांनी लावलेली ती शिस्त आहे. मारलं तेव्हा अभ्यासासाठी, पण त्याचा खूप फायदा झाला आणि त्या शिस्तीमुळे मग यश मिळत गेलं. आज जेव्हा तुझ्या हॉस्टेलमधल्या धडपडणाऱ्या मुलींकडे तू पाहतेस तेव्हा तुला काय वाटतं? तेव्हा मी धडपडणाऱ्या अशा स्टुडंट्सना बघते तेव्हा मला म्हणजे मी आवर्जून त्यांना मदत करते आणि पाहिजे तेवढी माहिती आणि प्रोत्साहन देण्याचा खूप खूप प्रयत्न करते. वा, फारच छान. संग्राम, तुझ्याकडे तो आदर्श आणि वास्तव, आयडियालिझम आणि रिअलिझम ह्यांचा समतोल तू कसा राखतो? आता परवाचं आता खानदेशवर कोणाचं लक्ष असेल तर आम्ही एक मोर्चा काढला. हे एरंडोलच्या नगरपालिकेचे इलेक्शन सुरू आहेत आता आणि तिथे एका पार्टीने समोरच्या अर्ध्या लोकांना विकत घेऊन त्यांची माघारी घेऊन टाकली आणि त्यांचं पॅनलच्या पॅनल निवडून आलं. आणि याचं संपूर्ण एरंडोलकरांना खूप वाईट वाटलं आणि त्यातला मी पण एक, की ही सरळ सरळ खिल्ली उडवली. आणि आयडियली आता अण्णा हजारे म्हणतात की इलेक्शनमध्ये भ्रष्टाचार होतात, त्याच्यामध्ये सुधार झाला पाहिजे असं तसं, आणि आपण नुसतंच गप्प बसायचं. मग आम्ही अपील केलं लोकांना की सगळे जमा व्हा. रस्त्यावर 2000 लोक रस्त्यावर आले. आणि खरं मला माहीत नाही की भारताच्या इतिहासात असं इलेक्शन करप्शनच्या अगेन्स्ट कोणी रस्त्यावर आले मला तरी ऐकण्यात नाही. त्यामुळे खूप मोठा विरोध झाला, आम्हाला धमक्या आल्या अगदी. म्हणजे आम्ही आता एकटं दुकटं बाहेर पडत नाही आहे सध्या एरंडोलमध्ये, आमच्या मुलांवर लक्ष ठेवून असतो सगळा. तर असं क्षणोक्षणी वाद होतो आमचा लोकांशी, आयडियालिझमची आणि प्रॅक्टिकॅलिटीची सांगड घालताना. पण व्हॉट कीप्स यू गोईंग? तुला पुढं काय नेतं? आय थिंक मला असं वाटतं की मी अशा सिच्युएशन्समध्ये माझ्या आदर्शांकडे बघतो की ते कसे वागले असते आणि देन दॅट कीप्स मी गोईंग. नुपूर, तू नगरसेविका होण्यासाठी इलेक्शन लढवते पण आहेस ना? हा निर्णय तू का घेतला? खरं म्हणजे राजकारणच्या मी पूर्ण विरोधात होते. संग्रामला आवडायचं, तो म्हणायचा की मला करायचं आहे. म्हणजे आता मी SC मधून येते आणि त्याचं ओपनचं सीट आहे, ते SCचं जे रिझर्वेशन असल्यामुळे तो मला म्हणायचा की तू उभी राहा. पण मी पूर्ण विरोधात होते की चांगल्या शिकलेल्या लोकांचं ते काम नाही आहे. मग नंतर एक कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार MD डॉक्टर ते आमच्याकडे आले, मित्र आहेत आमचे, त्यांनी त्यांच्या मिसेसला उभं केलेलं होतं आणि ते पण म्हणायला लागले की 3-4 लाख आत्तापर्यंत लागून गेलेत संग्राम, अजून वाटायचं तर बाकीच आहे. तर मी विचार केला, संग्रामलाही म्हटलं की संग्राम, सुशिक्षित MD लोक ज्यांचा चांगला बिझनेस आहे, भरपूर पैसे कमवत आहेत, जळगावमध्ये चांगली प्रॅक्टिस आहे, हे लोक पॉलिटिक्समध्ये येतात आणि काय विचार करतात की मी 15 लाख टाकेन. आणि त्याचं पुढचं वाक्य असं होतं की मला असं वाटतं की कधी निवडून येतो आणि मी जे टाकलेलं आहे ते काढतो. म्हणजे कुठे गेलं राजकारण, कुठे गेली लोकशाही? लोकांचं कामं कधी होणार? आपल्या देशाचा विकास कसा होणार जर हीच मतप्रणाली सगळीकडे राहिली? सुशिक्षित लोकांकडून पण हेच घडत राहिलं तर काय? मग मी त्याला म्हटलं की नाही, आपण हे कॉन्टेस्ट करू आणि पूर्ण शुद्ध तत्वांवर करू. कोणाला 1 रुपया नाही, दारू नाही आणि कुठल्याच पार्ट्या नाही, मटन पार्ट्या वगैरे काहीच नाही. या तत्वांवर आपण निवडणूक लढवू, उभे राहू, लोकांना सांगू की बघा आम्ही 2.5 वर्षापासून इथे आहोत, या 2.5 वर्षात आम्ही ही कामं केलेली आहेत तुमच्यासाठी, आमच्याकडे पैसा भरपूर आहे, तर तो टाकायचा आणि काढायचा, आम्हाला बिझनेस करायचा नाही.
तर तुमच्या कामासाठी आम्ही उभे राहतोय, हात जोडायचे, मत मागायचं आणि बघायचं की लोकशाही किती रुजलेली आहे खेड्यापाड्यांमध्ये. तर हा लोकशाहीचा प्रयोग म्हणून आम्ही राजकारणात उतरलो. हार जीतचा प्रश्न नाही आहे, प्रश्न हा आहे की आम्ही किती लोकशाही रुजवतोय, जनजागृती करतोय आणि तो आमचा उद्देश सफल होतोय याच्यामध्ये. तर ही पण एक आमची सामाजिक मोहीमच आहे. आपल्याला नेमकं काय करायचं आहे आयुष्यात ते आधी शोधा आणि मग त्याच्या मागे लागा. आणि ते सूत्र आत्ता या आपल्या आजच्या वेदच्या दुसऱ्या सत्रापर्यंत कायमच आहे. कोणाला आजारामुळे आपल्या आयुष्याचं ध्येय बदलावं लागलं, नवीन शोधावं लागलं. कोणाला खडतर परिस्थितीवर मात करून पुन्हा मी अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही माझ्या आयुष्यात म्हणून जिद्दीनं त्या परिस्थितीचा सामना करायचं वाटलं. आणि कुणाला असं वाटलं की मला एक खूप मोठं काम उभं करायचं आहे, त्याच्यासाठी मी आधी आर्थिक तरतूद तयार करीन, आधी सर्व बॅकग्राऊंड तयार करीन आणि मग मी त्याच्या कुठल्याही चक्रात न अडकता ते काम करण्यासाठी उभे राहीन. आणि मला वाटतं हे सूत्र या तिन्ही आपल्या चारही रोल मॉडेल्सकडे आज त्याच्यामधून जाणवतं. आणि म्हणून पुन्हा पुन्हा तोच संदेश आठवतो. आणि मला काल डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट, डॉक्टर अभय बंगांनी पुन्हा आठवते की महात्मा गांधींनी सांगितलं होतं मोतीलाल नेहरूंना, करके देखो. हे सगळे करके देखोवाली मंडळी आहेत, त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि मग ते सांगण्यासाठी आलेले आहेत.